जय शिवराय. 6 जून 1674 रोजी शैलवान शके 1596 अनंतनाम संवत शनिवारी पहाटे 5 वाजता ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी किल्ले रायगडवरती माझ्या राज्याचा राज्याभिषेक झाला. आणि हा राज्याभिषेक होत असताना पाहुणे पै सगळे गड किल्ल्यावरती बोलवले होते. आणि बोलवत असताना 6 जून 1674 हा राज्याभिषेक होत असताना अशी एक व्यक्ती होती की ती व्यक्ती की स्वराज्याचा ज्याला तिसरा डोळा म्हटले जाते, त्या माझ्या भैरजी काका त्यावेळी उपस्थित होते. आणि उपस्थित असताना सगळेजण जमलेले असताना, सगळे जमत असताना नव्या वेशामध्ये, नव्या आभूषणामध्ये हजर होते. पण माझा एक मावळा असा उभा होता की असा उभा होता की तो एका वेगळ्या वेशामध्ये उभा होता. आणि त्या वेशामध्ये उभा असताना माझ्या राजाला काय वाटलं असेल आणि त्या व्यक्तीला काय वाटलं असेल, ह्यापेक्षा तो माझा मावळा स्वराज्य घडवण्यासाठी कायम अज्ञात राहिला. आणि तो अज्ञात राहत असताना आज वेश धारण करताना देखील एका भिकाऱ्याच्या वेशामध्ये 6 जून 1674 माझा राजा उभा होता. आज योगायोग तोच आलाय. 6 जून आज आहे आणि 6 जून मध्ये किल्ले रायगडवरती माझ्या राजाची राज्याभिषेक साजरा होतोय. आणि तेच योगायोगानं आज त्याच मावळ्याच्या समाधीसमोर मी उभा आहे की माझ्या बहिर्जी नायकांची समाधी आज आहे. आणि या बहिर्जी नायकांना गेले 9 वर्ष पाणी घालत असताना आज योगायोग असा आला, 6 जून दिवशी पहिला शनिवार आला. आणि पहिल्या शनिवारी पाणी घालण्याचा योग मानसिंग आडुरकर आणि माझ्यासारख्या शिवभक्ताला आला. खरंच मी भाग्यवान आहे की माझ्या ह्या मावळ्याला काय घालतोय आज 6 जून 2026 पाणी घालतोय. आणि पाणी घालत असताना मनाची धारणा, मनाची आस्था एवढीच आहे की हा माझा तिसरा डोळा कधीही उघडाच राहिला आणि कायमच उघडा राहिला. त्या मावळ्याशी आज मी 6 जून 1674 नतमस्तक होतोय. जय शिवराय.